भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव 2025 हा कार्यक्रम सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला। दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर पनवेलकरांनी एकत्र येत दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व पनवेलकरांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। पनवेलमधील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे संपूर्ण चौक उत्साहाने भरून गेला होता। दीपोत्सव 2025 कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते ब्रह्मा ढोल ताशा पथक यांचे नेत्रदीपक सादरीकरण। ढोल ताशाच्या गजरात आणि निनादात संपूर्ण चौक दणाणून गेला होता। पारंपरिक ढोल ताशांचा उत्साहवर्धक आवाज ऐकून उपस्थितांमध्ये चैतन्य संचारले। याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आलेला विशेष फायर शो हे उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले। रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि आकाशातील रोषणाई पाहून लहानग्यांसह ज्येष्ठांनीही आनंद व्यक्त केला आणि या अविस्मरणीय क्षणांची अनुभूती घेतली। हा कार्यक्रम पनवेल शहरातील नागरिकांनी एकत्र येत दिवाळीचा उत्साह द्विगुणित करणारा ठरला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, सुनील बहिरा, गणेश कडू, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित सुंजारराव, शहर उपाध्यक्ष प्रीतम उर्फ पेंट्या म्हात्रे, सरचिटणीस रुपेश नागवेकर, अमित ओझे, प्रशांत शेट्टे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, युवा नेते प्रतीक बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचं पारडं फिरणारी अशी दिवाळी, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला दिवाळी साजरा करता येते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या साक्षीनं, या शिवसृष्टीच्या साक्षीनं आज या ठिकाणी केदार भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी या दीपसंध्या दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित, परेश ठाकूर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहराचे अध्यक्ष सुमित सुंजारराव, सर्व सहकारी उपस्थित असणारे आपण सर्व नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सर्व आजी माजी नगरसेवक, उपस्थित असणारे सर्व आपण नागरिक भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी सगळ्यात आधी या दीपोत्सवाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे केदार भगत आणि त्यांचे सहकारी हा दीपोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं साजरा केला पाहिजे याविषयी आग्रही असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा भव्य असा आपला हा ठिकाणी पुतळा आणि या ठिकाणचं हे वैभव, याच्या साक्षीनंच आपण ही दिवाळी साजरी करावी हा त्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे अतिशय थाटामाटामध्ये ते या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करतात। मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रावरती आपल्या हयातीत केवळ राज्य केलं नाही, तर महाराज गेल्यानंतर त्यांच्या स्वराज्याच्या सीमा देशाच्या सीमारेषा बनल्या आणि मराठ्यांनी संपूर्ण देशामध्ये आपलं आधिपत्य गाजवलं आणि त्यामुळे जो देश सुरक्षित होता तो मराठ्यांच्या नेतृत्वाखाली होता आणि त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची आठवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसाची आणि कर्तृत्वाची आठवण ही सतत आपल्याला स्मरत राहावी आणि हा आनंद आपण पुढच्या पिढ्यांना द्यावा, यासाठी म्हणून केदार भगत यांच्या आयोजनाचं मी मनापासून अभिनंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरती स्वार आहेत आणि समोर हे हत्ती आणि हत्तीवरचे मावळे महाराजांच्या
नेतृत्वाखालच्या या मराठी मुलखाच्या वैभवाची कथा पुढच्या अनेक पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा पद्धतीनं हा कार्यक्रम असाच निरंतरपणानं केदार भगतजी तुम्ही चालू ठेवा. आम्ही सर्व मंडळी सातत्यानं तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा सर्वांना या दिवाळीच्या या दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.